नमस्कार. जय गुरुदेव. मागच्या अभंगामध्ये आपण पाहिलं, कानडा ओ विठ्ठलू कर्नाटको तेणे मज लावियला विठू. या अभंगामध्ये माऊलींनी खूप सुंदर रीतीनं कुंडलिनीचं परमात्म्याशी कसं मिलन होतं आणि त्यानंतर काय अवस्था होते साधकाची, ती त्यांनी खूप सुंदर रीतीनं वर्णन केलेली आहे. अशा एका सिद्ध अवस्थेला पोहोचल्यानंतर ज्ञानदेव माऊलींनी त्यांच्या ह्या अवस्थेचं वर्णन बऱ्याचशा अभंगांमध्ये केलं आहे. असाच एक अभंग आज आपण पाहणार आहोत. अरे अरे ज्ञाना झालासी पावन. माऊली म्हणतात, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझं ध्यान कळवाले. शब्द सुंदर आहेत, साधे आहेत, पण योगार्थाने आणि आध्यात्मिकतेनं भरलेले आहेत. माऊली म्हणतात, स्वतःलाच म्हणतात, अरे अरे ज्ञाना. ते स्वतःला म्हणतात की हे ज्ञाना, तू पावन झालास. पावन होणे म्हणजे सर्व रीतीने शुद्ध होणे. जेव्हा जीवात्म्याचं परमात्म्याशी मिलन होतं तेव्हा कुठलाही भेद राहत नाही, कुठलंही अशुद्ध तत्त्व हे माणसामध्ये राहत नाही. ते शुद्ध आणि पावन होऊन जातं. तर माऊली म्हणतात की हे ज्ञाना, तू पावन झाला आहेस, तुझे तुझं ध्यान कळवाले. तुला आता लक्षात आलं की ध्यान काय आहे, ध्यानाची अवस्था काय आहे, आणि तुझं ध्यान म्हणजे तूच आहेस. स्वतःमधील जी वैश्विक शक्ती जागृत होते तेव्हा त्या वैश्विक शक्तीशी जे तादात्म्य भाव होऊन जातो, ती एक ध्यानाची उच्च अवस्था आहे. माऊली इथे त्या ध्यानाच्या बाबतीत रेफरन्स देतात की तुझे तुझं ध्यान कळो आले. तुझा तूची देव, तुझा तूची भाव, फिटला संदेह अन्यतत्वी. माऊली म्हणतात की तूच तुझा देव आहेस. देव असा वेगळा नाही आहे. जेव्हा जीवात्म्याचं परमात्म्याशी मिलन होतं तेव्हा अद्वैतच भरून राहतं. त्या व्यक्तीकरता, त्या साधकाकरता देव हा असा दुसरा कोणीच नसतो. स्वतःमध्ये जे देवत्व आपण जेव्हा अनुभवतो तेव्हा ही अवस्था असते. माऊली म्हणतात की तुझा तूची देव, तुझा तूची भाव. कारण दुसरा भाव नाही आहे. कुठलाही भाव किंवा फिलिंग ही द्वैत हा एक द्वैत भाव आहे. हा अद्वैत जेव्हा पूर्णपणे पसरला आहे तेव्हा द्वैताचा कुठलाही भाव राहिलेला नाही आहे. फिटला संदेह अन्यतत्वी. इथे खूप सुंदर रीतीनं माऊलींनी तत्वाचा रेफरन्स दिलेला आहे. मानवी अस्तित्वामध्ये 7 तत्त्व असतात, 2 शुद्ध तत्त्व आणि 5 अशुद्ध तत्त्व. तर आपण पाहूया की हे कुठली तत्त्व असतात. तर पहिलं शुद्ध तत्त्व आहे हे माया तत्त्व, जी शिवाची शक्तिरूपानं पसरलेली जी माया आहे ते एक शुद्ध तत्त्व आहे. आपण त्या मायेचेच एक भाग आहोत. आणि हे शुद्ध तत्त्व जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण अविद्येमध्ये गुंतून पडलेलो असतो. तर माऊली म्हणतात की फिटला संदेह अन्यतत्वी, म्हणजे ह्या तत्त्वाचा देखील संदेह जो असतो मानवी अस्तित्वाला तो फिटला आहे. दुसरं तत्त्व आहे की ते पुरुषतत्व, म्हणजे आत्मतत्व किंवा जीवात्मा, जो प्रत्येक शरीरामध्ये असतो. त्याबद्दलची जेव्हा अनुभूती होते तेव्हा तो जेव्हा परमात्मा स्वरूपानं आपण तो साधक किंवा ज्ञानदेव माऊलींनी तो जो जाणून घेतला तेव्हा ते तत्त्व देखील, त्या तत्त्वातला संदेह देखील फिटला. 5 अशुद्ध तत्त्व आहेत. त्यामध्ये नियती हे एक तत्त्व आहे. त्यामध्ये आपल्याला स्थळाबद्दलची मर्यादा असते. आपण एका विवक्षित स्थळाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. पण जेव्हा सिद्ध साधक या स्थितीला पोहोचतो तेव्हा ही मर्यादा देखील निघून गेलेली असते आणि त्यांना अनेक सिद्धीनं अष्टसिद्धींनी तो भरून जातो. दुसरी आहे काळाची मर्यादा. हा असा सिद्ध भूतकाळ भविष्यकाळ ह्या ज्या काळाच्या मर्यादा असतात त्याच्या बाहेर गेलेला असतो. कारण ह्या मर्यादा ह्या मानवी मनाला जाणवतात. सिद्धांसाठी या मर्यादा नसतात. राग म्हणजे मोहामुळे निर्माण होणाऱ्या मर्यादा. कुठलाही प्रकारचा मोह आता राहिलेला नाही आहे, कारण कुठली अशी दुसरी वस्तूच नाही आहे. सर्व जे जगत आहे, सर्व जी माया आहे त्याच्यामध्ये पूर्णत्वानं लीन होऊन गेल्यानंतर अपपर भाव राहिलेला नसतो, तिथे द्वैत नसतं. त्यामुळे माया, राग किंवा कुठल्याही गोष्टीचा मोह हा नसतो. विद्या ही अशी एक ट्रिकी गोष्ट आहे की ज्याच्या जर बुद्धीनं ती विवक्षित रूपानं वापरली नाही गेली
तर ती एक प्रकारची मर्यादा होऊन जाते. आणि हीच जर बुद्धी साधकांमध्ये ऋतंभरा प्रज्ञारूपाने जेव्हा झळकते, तेव्हा ही मर्यादा जी आहे, विद्याची मर्यादा आहे, विद्येची, ती नष्ट होते. आणि कला म्हणजे कार्याच्या बद्दलच्या मर्यादा ह्या देखील साधकामध्ये राहत नाहीत. आणि ह्या सर्व ज्या 5 अशुद्ध तत्व असतात त्या विवेकाच्या अभावामुळे निर्माण होतात. तर असा विवेकाचा अभाव जो असतो तो साधकामध्ये अशा सिद्धांमध्ये राहत नाही. त्यामुळे ह्या 7 तत्वांमधून जो काही संदेह असेल छोटा मोठा तो देखील फिटला असं माऊली म्हणतात. ते पुढे म्हणतात की मुरुडुनी या मन उपजला से चित्ते. आपण मागच्या काही अभंगांमध्ये पाहिलं की जेव्हा मनोलय होतो आणि चित्त जेव्हा शांत होतं तेव्हाच विज्ञानमय कोशामधील चित्तशक्ती ही डाउनलोड व्हायला सुरुवात होते. मन आणि चित्त हे जेव्हा शांत होतं तेव्हा अध्यात्माची खरी अवस्था लागलेली असते, आध्यात्मिक उन्नतीची. तर इथे माऊली म्हणतात की मन मुरडलं आहे आणि ते चित्तामध्ये चित्तशक्ती उपजलेली आहे. तुझे कोठे तुझं रीते न दिसे रया. आणि ही चित्तशक्ती, ही जी कॉस्मिक वैश्विक शक्ती जी आहे, जिचं मिलन झालं जीवात्म्याशी, ही एवढी पुरून उरलेली आहे की कुठंही काही भाग शिल्लक राहिलेला नाही आहे, कुठेही रीते पण राहिलेलं नाही आहे. अशा चित्तशक्तीनं पूर्णपणे भरलेलं असं माझं अस्तित्व आहे. पुढे माऊली म्हणतात की दीपक ही दीपक मावळल्या ज्योती घरभर वाती शून्य झाल्या. दीपक म्हणजे आपलं हे अस्तित्व. माऊलींनी यांना एक उदाहरण दिलं आहे की दीपक ही दीपक मावळल्या ज्योती. गुरुदेव श्री रविशंकरजी म्हणतात की मानवी शरीर जे आहे, मानवी अस्तित्व हे एका दिव्यासारखं, दिव्याच्या ज्योतीसारखं आहे. मन जे आहे ज्योतीसारखं असतं आणि आपलं शरीर आहे ते वातीसारखं असतं. त्यामुळे घरभर वाती शून्य झाल्या. इथे माऊली म्हणतात की वाती म्हणजे निरनिराळे लोक जे सर्वत्र आहेत, जे विद्यमान आहेत या जगामध्ये, त्यांच्यामध्ये जे अद्वैत निर्माण झालेलं आहे, तिथे माऊलींनी असं माऊली सांगत आहेत की घरभर वाती शून्य झाला. घर म्हणजे माऊली नेहमी म्हणतात की हे विश्वच माझं घर आहे. त्यामुळे ह्या विश्वामधील जेवढे लोक आहेत तेवढ्यांबद्दलचं माझं कुठलाही अपपर भाव राहिलेला नाही आहे. कुठल्याही वाती अशा सेपरेट, म्हणजे कुठलाही देह, कुठलीही व्यक्ती माझ्यापासून अशी सेपरेट राहिलेली नाही किंवा वेगळी राहिलेली नाही आहे. आणि दीपकही दीपक मावळलेल्या ज्योती. ही ज्योती म्हणजे प्रत्येकाच्या मनाची अवस्था. प्रत्येकाच्या मनाची अवस्था आहे ती मला वेगळी वाटत नाही आहे. कारण ते मनोलय झाल्यानंतर चित्ताच्या अशा एका शांत अवस्थेमध्ये आहेत की लोकांच्या मनामध्ये किती क्षोभ होत असला तरी त्यांना त्याच्याबद्दल काही वेगळेपण वाटत नाही आहे. ते सगळ्या गोष्टींना ॲक्सेप्ट करून घेता येत आता की दीपकी दीपक मावळल्या ज्योती. कारण ह्या ज्योतीचं जे उजेड आहे, जो अशुद्धपणा आहे किंवा जी काही काजळी धरली आहे, जे काय आहे ते आता नष्ट झालेलं आहे. माझ्याकरता ह्या मावळल्या आहेत आणि मी सर्वांमध्ये आणि सर्व माझ्यामध्ये लीन झालेलं आहे. याच्यापुढे ते वृत्ती आणि निवृत्तीबद्दल बोलतात की वृत्तीची निवृत्ती आपणासकट अवघेची वैकुंठ चतुर्भुज. वृत्ती म्हणजे माणसाच्या मनाच्या किंवा चित्तामध्ये उसळणारे निरनिराळ्या भावना किंवा निरनिराळे विचार, हे जनरली वृत्ती या नावानं असतात. आणि ह्यामुळेच मनुष्याला सदैव बहिर्मुख राहण्याची सवय झालेली असते. आपण सतत बाहेरच्या जगाशी संवाद साधत असतो किंवा बाहेरच्या जगाला होणाऱ्या निरनिराळ्या घटनांना रिॲक्शन देत असतो. आपण प्रतिक्रिया जास्त देत असतो आणि आपल्यामध्ये प्रोॲक्टिव्हनेस म्हणजे स्वहून कार्य करायची जी एक अवस्था असते ती अतिशय कमी असते. म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती ही 99% ही प्रतिक्रियाच देत असते, फक्त 1% त्यांची स्वतःची क्रिया असते. पण ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध साधकामध्ये पूर्ण उलट्या झालेल्या असतात. ते 100% कार्यामध्ये असतात. म्हणजे त्यांचं कुठलंही जे कार्य असतं ते स्वतःहून केलेलं असतं. ते कुठल्याही गोष्टीला प्रतिक्रिया देत नसतात, ते प्रतिसाद देत असतात, प्रतिक्रिया नाही देत. तर ही जी अवस्था आहे वृत्तीची ती निवृत्त झाली आहे. निवृत्त होणं म्हणजे अंतर्मुख होणे.
आपल्या आतील परमात्ममय होऊन राहणे, जगाच्या भावनांशी, जगात उसळणाऱ्या विविध घटनांशी प्रतिसाद देत एक शांत स्वभावाने, एक शांत स्थिर चित्ताने आपल्यामध्ये स्वतःमध्ये राहणे, स्वतःमध्ये जो परमात्म्याचा अनुभव त्यांनी घेतला त्यासोबत राहणे, ही आहे निवृत्ती. आणि यापुढे म्हणतात की अवघेची वैकुंठ चतुर्भुज. वैकुंठ म्हणजे इथे हा शब्द वैकुंठ या अर्थाने माऊलींनी वापरला आहे की सर्व जगत जे आहे ते वैकुंठमय आहे. कारण जगत जे चालत आहे, ती जी एनर्जी आहे जी जगताला चालवते, ती विष्णू एनर्जी आहे आणि विष्णूचा वास हा वैकुंठामध्ये असतो असं म्हटलं जातं. म्हणून हे जगत आहे ते हे वैकुंठच झालं आहे माझ्यासाठी. आणि चतुर्भुज आहे, अवघेची वैकुंठ चतुर्भुज. चतुर्भुज होणं म्हणजे लग्न होणं किंवा दोन शक्तींचं मिलन होणं. तर हे जे इतके दिवस हे जे जग वेगळं वाटत होतं किंवा हा जो दुजाभाव होता, हे जे द्वैत होतं ते संपलेलं आहे आणि अवघेची वैकुंठ चतुर्भुज झालं आहे. कारण आधी म्हणतात की दीपकी दीपक मावळल्या ज्योती घर भरवाती शून्य झाल्या. कुठलीही दुसरी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये मला कुठलाही अपोपर भाव राहिलेला नाही आहे. त्यामुळे हे सगळं वैकुंठ चतुर्भुज झाल्यासारखं आहे, म्हणजे झालंच आहे. निवृत्ती परम अनुभव नेम, शांतीपूर्ण क्षमा ज्ञानदेव. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात की निवृत्ती परम अनुभव नेम. निवृत्ती हा एक असा अनुभव आहे, तो परम उच्च आहे. म्हणजे अशा प्रकारची निवृत्ती ज्या सिद्धामध्ये सतत साध्य आहे, हा जो सिद्ध या निवृत्ती अवस्थेमध्ये सतत राहतो, तो एका परमतत्वाचा अनुभव घेतो, तो एका अमृताचा अनुभव घेत असतो. तर या अनुभव अमृताला माऊली म्हणतात की हा नेम आहे. म्हणजे हा सतत राहणारा एक भाग आहे माझ्या आयुष्याचा किंवा माझ्या अस्तित्वाचा हा भाग आहे. निवृत्ती म्हणजेच मी आहे. आपण जनरली नेम करतो, म्हणजे चातुर्मासाचा नेम घेतो किंवा सकाळी उठून स्नानाचा, प्रातःस्नानाचा नेम घेतो 1 महिन्याकरता, 4 महिन्याकरता. तर आपण काही लिमिटेड पिरियडमध्ये काही नेम धरतो. पण माऊली म्हणतात की निवृत्ती हा माझा नेहमीचा परम अनुभव आहे आणि हा नेम आहे, हा माझ्यामध्ये सदैव राहणारा आहे. शांतीपूर्ण क्षमा ज्ञानदेव. तर मी ज्ञानदेव कसा झाला आहे, हा शांतीपूर्ण क्षमा झाला आहे. क्षमा ही अशी गोष्ट आहे की जी एखादी गोष्ट जर आपल्याला कुठल्या एका व्यक्तीनं जर आपला अपमान केला किंवा आपल्याला त्रास झाला कुठल्या एका व्यक्तीकडून, तर आपण त्या व्यक्तीला क्षमा करतो. पण त्याच्यामागे जर सुप्त एका सटल भाव जर आपण पाहिला तर त्यामध्ये असं आहे की आपण कुठेतरी दुखावलेले असतो. म्हणून आपण म्हणतो की हे दुखावणं बरोबर नाही आहे, ह्या व्यक्तीला काही समजत नाही, म्हणून चला आपण त्याला क्षमा करूया. हा एक जनरल भाव असतो सर्व आपण जे क्षमा करतो. पण माऊली इथे क्षमा हा शब्द शांतीपूर्ण या शब्दाला जोडून देत आहेत. म्हणजे माऊली हे सर्व अर्थानं शांत झालेले आहेत. ते क्षमा करतायत म्हणजे असं नाही की ते कुणाच्या तरी वागण्यानं किंवा बोलण्यानं अशांत होऊन नंतर क्षमा करतात, असं नाही आहे. त्यांचं जे निवृत्ती हा जो परम अनुभव त्यांच्यामध्ये आहे, त्यामध्ये शांती ही एक सतत वाहणारी धारा आहे. ते शांतिमय आहेत, शांतीपूर्ण असे क्षमेच्या अवस्थेमध्ये ते आहेत. त्यामुळे ते म्हणतात की असा हा ज्ञानदेव आहे. अरे तू पावन झालास, अरे ज्ञाना पावन झालास आणि शांतीपूर्ण क्षमेच्या रूपामध्ये तू आता अस्तित्व करत आहेस. तर अशा सुंदर अभंगांमध्ये माऊलींनी आपली ही कैवल्य अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. आपण पुढच्या अभंगामध्ये अजूनही अशी सुंदर अवस्था पाहूया. नमस्कार. रामकृष्ण हरी.